सर्वांचं स्वागत. मेडिटेशन म्हणजे काय? मेडिटेशन म्हणजे ध्यान. ध्यान म्हणजे वर्तमान क्षण. वर्तमान क्षण पाहणं. ध्यान या शब्दातच त्याचा अर्थ लपलेला आहे. ध्यान म्हणजे लक्ष. ध्यान म्हणजे सजगता, जागरूकता. मनाचं सजग असणं, मनाचं लक्ष वर्तमान क्षणावर असणं. आपलं सर्व लक्ष आपल्या आत वळवणं. बाहेरील जगातून थोड्या वेळाकरता एक अभ्यास म्हणून, एक साधना म्हणून मनाचं लक्ष, आपलं लक्ष आतमध्ये वळवणं. मनाच्या आत डोकावून पाहणं. ध्यान म्हणजे या क्षणी काय घडत आहे ते जाणणं, मनाने त्याचा अनुभव करणं. जे जसं आहे ना, अगदी ते तसंच्या तसं पाहणं. ध्यान कसं करावं? ध्यान करणं सोपं आहे, सहज आहे. ध्यान करणं म्हणजे या क्षणी आपल्या मनात काय घडतं आहे, क्षणाच्या छोट्यात छोट्या भागात खरोखरच काय घडतं आहे ते सत्य पाहणं, त्या सत्याचा अनुभव करणं. चला 2 मिनिटं डोळे अलगद बंद करा, पाहू. आरामात बसा. आपोआप चालू असलेला श्वास फक्त पाहायचा आहे. हृदयाची धडधड जाणवते आहे का? मिटलेल्या डोळ्यांना काय बरं दिसतं आहे तेच पाहूया. कानाला ऐकू येणारे ध्वनी शांत चित्तानं ऐकू. कर्कश ध्वनी ऐकू आल्यास मन शांत ठेवू. मंजूळ ध्वनी ऐकू आल्यास मन स्थिर ठेवू. मनाला सुंदर कल्पनांवर वाहावत जाऊ न देणं आणि ऐकतच राहणं. त्वचेवर डोक्यापासून ते पायापर्यंत विविध स्पर्श आहेत, ते स्पर्श पाहू. जिभेवर कुठली बरं चव रेंगाळत आहे तेच जाणू. आणि त्यासाठी जिभेचं पुढचं टोक थोडंसं दुमडू किंवा जिभेचा आतल्या आत दातांना स्पर्श करू. श्वास आत जातो तेव्हा आपल्या नाकाला गंध वासाचा अनुभव येतो. पहा बघू. फार सुंदर, फार छान. हळूहळू डोळे उघडू शकता. कसं वाटलं? छान वाटलं का? शांत वाटलं? की डोक्यामध्ये सतत कसले तरी विचार चालू होते? जे आता आपण थोडा वेळ केलं ना, तेच मेडिटेशन. मेडिटेशनमध्ये नेमकं काय होतं? विचार म्हणजे मनाचं कर्म आणि ध्यान म्हणजे मनाचं दर्शक होणं. अर्थात मन पाहत आहे, मन ध्यान करत आहे म्हणजे काय करत आहे? पाहत आहे, एकचित्त होत आहे. कशावर तरी, ऑब्जेक्टवर, एखाद्या विशेष अशा गोष्टीवर मन केंद्रित करणं, एकचित्त करणं. श्वासावर, हृदयाच्या धडधडीवर किंवा एक एक करून 5 ज्ञानेंद्रियांवर फोकस करता येईल. शांतपणे डोळे मिटून, पूर्ण लक्ष देऊन एकच गोष्ट निवडू
आणि थोडा वेळाकरता पाहतच राहू. ध्यान कसं करावं? संपूर्ण लक्ष आतमध्ये वळवावं. मनाच्या आत काय चालू आहे? मन कुठले विचार करत आहे? मन आनंदी, दुःखी कसं होत आहे? कुठल्या भावनांमधून जात आहे? कुठल्या विचार लहरीतून जात आहे? याकडे लक्ष देऊ. विचारांवर स्वार व्हायचं नाही बरं. विचार आला तर तो विचार पाहिला. मेडिटेशनच्या पाठीमागचं सायन्स. ध्यान करत असताना आपल्याला असं लक्षात येईल की मन गुपचूप पळून जातं. जुन्या आठवणींमध्ये, कुठल्या तरी कल्पनांमध्ये गढून जातं. त्याला पुन्हा पुन्हा ध्यानावर परत आणावं लागतं. पुन्हा पुन्हा ते पळून जातं. लक्षात आलं की पुन्हा त्याला ध्यानावर आणायचं. आणि हाच अभ्यास, हाच खेळ म्हणजेच ध्यान. मनाचा स्वभाव आहे, मन चंचल आहे. ते पळणार. नाराज व्हायचं नाही, चिडायचं नाही बरं. शांतपणे त्याला म्हणायचं, परत ये, थोडा वेळ बस, शांत राहा, काहीच करू नकोस. सर्वात कठीण आहे बरं. सर्वात कठीण काय? काहीही न करणं. काहीही न करणं म्हणजेच खरं ध्यान. कसं करावं? वेळ लागेल, लगेच जमणार नाही. अभ्यास करतच राहावा लागेल. प्रयत्न करत राहावे लागतील. हळूहळू साधेल, पण साधेल निश्चित. मन भरकटेल, आपल्याला लक्षात येईल, पण लगेच लक्षात येणार नाही. त्याला सुद्धा थोडा वेळ लागेल. अचानक शुद्ध येईल. जेव्हा लक्षात येईल ना, अरे आत्ता तर मी मेडिटेशन करत होतो, पण हे काय? जेव्हा लक्षात आलं तेव्हा मन ध्यानावर नव्हतं. लक्षात आलं म्हणजे ध्यानात आलं. आता याच क्षणी मनाला पुन्हा सांगू, राजा परत ये, थोडा वेळ बस, काय होत आहे ते पहा, इथेच राहा. परत मन पळून जाईल, परत शुद्ध येईल. परत त्याला आणू, वर्तमान क्षणात बसवू. दररोज थोडा वेळ हा अभ्यास करत राहणं. ध्यान केल्यानं काय होईल? हा असा अभ्यास केल्यानं काय होईल? कालांतराने मन शांत होईल. आपण निर्णय कधी घेतो? मन अस्वस्थ असताना घेतो का? मन चंचल असताना घेतो का? मग अशा अवस्थेत घेतलेले निर्णय हे चुकीचे असू शकतील ना? मग जर मन शांत असताना घेतलेले निर्णय ते कसे बरं असतील? योग्य असतील ना? मनाला एक चांगली सवय लावायची आहे आणि मेडिटेशन हे त्याच्यासाठी करायचं. असं म्हणतात, मन जेव्हा नीरव शांत असेल त्यावेळेला मनाच्या आतमध्ये ईश्वर स्वरूप वातावरण असतं. आणि अशा वेळेला जर निर्णय घेतले तर ते सुंदर असतील. ते आपल्याला योग्य दिशेने घेऊन जातील. आपल्या जीवनात सुंदर असं परिवर्तन घडवून आणतील. मन शांत याचसाठी करायचं. रागाच्या भरात आपण चुकीची कृत्य करतो. आपण राग प्रत्येक वेळेला उघड करत नाही, पण मनामध्ये राग घेऊन बसतो आणि मनात राग घालून आपण निर्णय घेतो. रागाच्या भरात घेतलेले निर्णय आपल्यासाठी
इतरांसाठी धोकादायक असू शकतात, घातक असू शकतात. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्याच शरीराची वाईट अवस्था करून घेऊ, ब्लड प्रेशर वाढवून घेऊ. चंचल मन शरीराला चुकीच्या सवयी लावेल. ध्यान याच्याचसाठी करायचं की आपल्या मनाने अधिक संस्कारक्षम व्हावं. याचसाठी करायचं की मनाला शांत करणं, मनाला जागृत करणं, मनाला सजग करणं. आणि यासाठीच आपल्याला नियमित ध्यान करायचं आहे. असं मन आपल्याला प्रगतीकडेच घेऊन जाईल. मन एकदा का शांत झालं ना की ते आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी सहज मिळवून देईल. मन प्रसन्न असेल तर जीवनसुद्धा सुंदर असेल. आपली नाती अधिक अर्थपूर्ण असतील. आपण अधिक आनंदी असू, अधिक उत्साही असू. चांगल्या दिवसात आपण हुशारीने वागू, अधिक चांगली कामगिरी करू, अधिक यश मिळवू. आणि वाईट दिवसात देखील आपण खचून न जाता आपलं कार्य जोमाने करतच राहू. वाईट दिवसात देखील आपली नाती बिघडणार नाहीत. म्हणजे मनाचं वातावरण सुंदर होईल. अशा प्रकारे सुंदर होईल की आपलं जीवनच सुंदर होऊन जाईल. धन्यवाद.